राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सतत हजेरी लावताना दिसला। या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं। गेल्या 8 दिवसांपेक्षा अधिक काळापासून अवकाळी पाऊस बरसताना दिसतोय। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आंब्याचंही नुकसान झालं। दरम्यान गेल्या अनेक दिवसानंतर राज्यातून अवकाळीचे ढग कमी झालेले आहेत। मात्र काही भागात आजही पावसाचा इशारा देण्यात आलाय। आज राज्यातील तापमानात चढउतार बघायला मिळेल। दक्षिण महाराष्ट्रामध्ये आज विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे। कोकणात सुद्धा उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे। ढगाळ वातावरणामुळे राज्यात अनेक भागात उकाडा वाढल्याचं बघायला मिळालं। राज्यातील निचांकी तापमानाची नोंद महाबळेश्वर इथं झाली। महाबळेश्वर इथं निचांकी 16.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। लातूर, सांगली, धाराशिव इथं विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे। लातूर, सांगली आणि धाराशिव इथं सतत पाऊस पडत आहे। या पावसामुळे मोठं नुकसान झालंय। मात्र पूर्णपणे पाऊस काही जाण्याचं नाव घेत नाहीये। धुळे जिल्ह्यात मार्च महिन्याच्या शेवटी आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील तब्बल 25,000 शेतकऱ्यांचे 14,831 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। यात प्रामुख्याने मका आणि कांदा पिकांचं नुकसान झालेलं आहे। एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे तब्बल 18,689 शेतकऱ्यांचे 11,627 हेक्टरवरील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असून यात गहू आणि हरभऱ्यासोबत कांदा पिकाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। याचा अहवाल शासनाला पाठवण्यात आला असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक सूरज जगताप यांनी दिली आहे। द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे द्राक्ष बागांना मोठा फटका बसलाय। द्राक्ष काढणीच्या अंतिम टप्प्यात आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे द्राक्षांची प्रतवारी घसरलेली असून त्याचा थेट परिणाम बाजारभावावर झालेला आहे। प्रतवारी घसरल्यानं द्राक्षांच्या दरात तब्बल 40% घसरण झालेली असून द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत।